ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या काल झालेल्या हत्येनं अवघा महाराष्ट्र हादरला। हत्या होणं जितकं धक्कादायक होतं तितकीच हत्या ज्या प्रकारे झाली तेही हादरवून टाकणारं होतं। हत्या करणारा मॉरिस नोरोना काही सेकंदांपूर्वीपर्यंत अभिषेक घोसाळकर यांच्याशी बोलत होता आणि कुणाला काहीही कळायच्या आत त्यानं अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या। आज दुपारी अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणामध्ये मॉरिसशी निगडीत 4 ते 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। यामध्ये अंगरक्षक अमरीश साहू, सहकारी रोहित साहू, पीए मेहुल पारी आणि मॉरिसचा कार ड्रायव्हर यांचा समावेश आहे। त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे। ज्या पिस्तुलानं ही हत्या करण्यात आली ते पिस्तूल अंगरक्षक अमरीश मिश्रा याचं होतं। त्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी परवाना दिला होता। या हत्येमध्ये या तिघांपैकी कुणाचा समावेश होता का याचाही तपास पोलीस करतायत। महत्त्वाची बाब म्हणजे मॉरिसच्या पत्नीकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे। मी अभिषेक घोसाळकर याचा बदला घेणार असं मॉरिस वारंवार म्हणायचं असं त्याच्या पत्नीनं म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।